सेवेसाठी ही काही कल्पना नव्हती. ब्रह्माकुमारी काय आहे हे पण माहीत नव्हतं. सुरुवातीला मला असं वाटत होतं ब्रह्माकुमारी म्हणजे संन्यासिनी कोणतरी असणार, बाकीचे कसे आश्रम असतात तसं. म्हणजे नाव पण मला माहीत नव्हतं तेव्हा. डिप्लोमा माझा नुकताच झाला होता. ॲक्च्युली माझं परिवर्तन कसं होत गेलं, वास्तविक बघायला गेलं तर मला मिलिटरीमध्ये जायची इच्छा होती, परंतु अभ्यासात काही माझं एवढं लक्ष नव्हतं. मिलिटरीमध्ये कसं जरा गणित, इंग्लिश हे विषय चांगले लागतात आणि अभ्यासात आमचा सगळा शंकच होता. कसं तरी पास होत आपलं 11वी पर्यंत. त्यावेळेला 11वी होती, 10वी नव्हती. 11वी पर्यंत गाठले गेलं 11वी. आणि पेंटिंग ही एकच कला मला खूप आवडत होती. त्यामुळे मी विचार केला की आपल्याकडे घरी पाहुणे होते, ते एअरफोर्समध्ये होते. त्यांना मी विचारलं की कलेच्या क्षेत्रातलं तुमच्या आर्मीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये वापर केला जातो का? तर ते म्हणजे पेंटर म्हणून एक डिपार्टमेंट असते. मग ते काय ते पेट्रोल रंगवायचे, नाव लिहायचे असलं असते. मग मी काय करू शकतोय? मला यायची इच्छा आहे, परंतु मला अभ्यासात काय माझं लक्ष नाही आणि इच्छा पण नाही. तर ते म्हणाले की फोटोग्राफीचं एक डिपार्टमेंट असते तुमच्याशी संलग्न. ह्या क्षेत्रात फोटोग्राफी मी स्पेशल विषय घेतला होता. आर्ट साईडला जेव्हा गेलो मी त्यावेळेला स्पेशल विषय हा घेतला होता, फोटोग्राफी. परंतु जसं मी या क्षेत्रात गेलो कलेच्या, तसं माझं जे एक रफ हृदय जे होतं ना, रफ होतं सुरुवातीला. ते काय झालं की बाबा बुलबुल म्हणतात की नाही, तसं मृदू होत गेलं. कारण कला म्हणजे भावनेशी खेळायचा. कलाकार कला केव्हा निर्माण करू शकतो? ज्या वेळा त्याच्यामधली संवेदनशीलता जागृत असेल. संवेदना जी योगीला पण आवश्यक असते. योगी जितका संवेदनशील तितका तो परमात्म्याजवळ लवकर पोचू शकतो. संवेदना म्हणजे भावना. भावना ज्याच्या तीव्र आहे, त्या भावना तीव्र असणाराच योगी फास्ट परमात्म्याजवळ जाऊ शकतो. म्हणून आपल्या ह्याच्यात किती वर्ष झाली याच्यापेक्षा तुम्ही कसं ईश्वराला किती तळमळीनं, किती भावनेनं याद करताय याला जास्त महत्व आहे. त्याला जास्त अनुभवही म्हटलं जाते. अनुभव कोणाला येतात? ज्याच्यामध्ये भावना जागृत आहेत. भावनाच नसेल त्याला काय म्हणता येईल? पत्थर. पत्थर. तर योगी कसा पाहिजे? तर हृदय कसं पाहिजे? त्याचं मृदू मृदू पाहिजे. तर तुम्हाला ईश्वर जे काय बोलतो ना मुरलीमध्ये, त्यातली भावना लक्षात यायला लागेल. हा फायदा मला ह्या कलेच्या क्षेत्रात गेल्यानंतर झाला की मी जे बंदूक घेऊन जायचा विचार करत होतो बॉर्डरवर, तर त्यात बदल होऊन मी एकदम मृदू मुलायम होत चाललो. तर कसं होत चाललो? तर मी कमर्शियल आर्टचा अभ्यास केला. कमर्शियल म्हणजे काय? व्यापारी कला. तुम्ही जाहिराती बघता, टीव्हीवरती जाहिराती बघता, तर ह्या निर्माण करण्याचं कार्य जिथं शिकवलं जाते ते कमर्शियल आर्ट म्हणजे व्यापारी कला. त्याच्यामध्ये मी होतो. मग जाहिरात कशी केली जाते? आता समजा तुमच्यासाठी जाहिरात करायची आहे मातांच्यासाठी, तर मातांच्या आवडीनिवडी काय आहे? त्यांची भाषा कशी असते, त्यांचं वागणं कसं असते, त्यांचं राहणीमान कसं असते, या सगळ्याचा अभ्यास करून ती जाहिरात जर केली तर तुम्हाला ती कशी वाटणार? आपली वाटणार.
शेतकऱ्याची जाहिरात आहे. शेतकऱ्याची भाषा कशी असते, त्याचं काम कशा स्वरूपाचं असते, या सगळ्याचा विचार करून ज्यावेळेला आपण, म्हणजे मला सांगायचा उद्देश काय आहे की त्या दुसऱ्यामध्ये जायचा प्रॅक्टिस, तुमच्या भावनांचा विचार करायचं प्रॅक्टिस आम्हाला त्या ह्याच्यामध्ये कोर्समध्ये शिकवलं गेलं. आणि हे केल्यामुळे काय झालं की प्रत्येकाची मानसिकता कशी असते, प्रत्येक कुठल्या कुठल्या विचाराचा असते, ही मतभिन्नता कशामुळे आहे, ही मतभिन्नता म्हणजे खुळेपणाच आहे, अज्ञान आहे. मतभिन्नता काय आहे तर आपल्याला अज्ञान आहे. आता आपल्याला कोण परका वाटतो का? अजून वाटतं का तुम्हाला परका कोण या जगातला? आता आपल्याला ज्ञान काय मिळालं की सगळे आत्मा आम्ही ईश्वराची संतान आहे. त्यामुळे जगात तुम्ही कुठेही जरी गेला तरी ते भाई आणि बहीणच आहेत आपले. ही भावना झाली ना, तर ती मला भावना त्या क्षेत्रात गेल्यानंतर मिळाली. आणि तर प्रॅक्टिस काय झालं की स्वतःचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्याच्या हृदयात उतरून त्याचा विचार करायचा. ही गोष्ट आपल्याला खूप लाभदायक आहे आपल्या या क्षेत्रामध्ये. कारण राजा, आपल्याला राजा बनायचे ना, विष्णू महाराजन म्हणतात. मग विष्णू महाराजांना कोण होऊ शकेल? ज्याच्याकडे वैभव आहे, ज्याच्याकडे राजवाड आहे, ज्याच्याकडे सोनं हिरे माणक आहेत, तो राजा आहे का? दरोडे पराकडे पण असते ते सगळं. राजा आणि त्याच्यात काय फरक? राजाला भावना समजतात. प्रजेच्या भावना जो राजा समजू शकतोय तो राजा सगळ्या प्रजेचा प्रिय होतो. मग आपल्याला कशाला राजा बनायचं आहे? विष्णू महाराज बघा किती मोठं लक्ष दिले बाबाने आपल्याला. विष्णू महाराज म्हणजे साधी गोष्ट आहे का? आपण तुम्हाला जर कोणी विचारलं बहिणीने इथं बसून की तुम्हाला काय काय बनायचं आहे, तुम्ही कोण बनणार, आपण लगेच बोलून टाकतो की लक्ष्मीनारायण. पण लक्ष्मीनारायण बनायचं म्हणजे काय करायचं हा कधी विचार केलाय का? आम्ही स्वर्गात जाणार आहे बघा, बाकी आम्हाला काय माहित नाही. पण माझं मन अशा ठिकाणी थांबत नव्हतं, एवढ्याच विचारात थांबत नव्हतं. कशामुळं तर मला अशी खोल जाऊन विचार करायची सवय लागल्यामुळं मी विचार केला की लक्ष्मीनारायण बनायचं. लक्ष्मीनारायण बनायचं म्हणजे काय? देवी इथं करून बसवतात ना नवरात्रात, ते घालायचं सगळं शृंगार आणि हात असा करून बसायचं. त्याला देवी म्हणता येईल का? सोंग म्हणता येईल त्याला, नकलाकार म्हणता येईल त्याला. ती नक्कल आहे ना. मग आतली देवी कशी पाहिजे, आतला देव कसा पाहिजे? बाबा ते आपल्याला मुरलीमध्ये काय करतात सांगतात की देव म्हणजे काय तर देणारा. राजा कोण होऊ शकतोय? जो प्रजेला देणारा असतोय. शिवाजीला काय म्हणतात सगळे? जाणता राजा. जाणता राजा का म्हणतात? जाणकार. शिवाजीने कधी स्वतःचा विचार केला नाही. शिवाजी पहिल्यांदा आपलं मस्तक हातात घेऊन शत्रू समोर जात होता, असा राजा होता तो. त्यामुळे त्याचे जे कोण साथीदार होते ना ते त्याला जाऊ देत नव्हते. ते म्हणायचे राजे तुम्ही जिवंत राहायला पाहिजे, आम्ही एक वेळ लाखाचा पोशिंदा तरी हरकत नाही, पण तुम्ही जिवंत राहायला पाहिजे कारण तुम्ही लाखाचे पोशिंदा आहात. म्हणजे लाखांना सांभाळणारे तुम्ही आहात आणि तुम्ही गेलात तर त्या लाखांनी काय करायचं, असा राजा पाहिजे तुम्हाला. हा अनुभव तुम्हाला जास्त असू शकतो. 1, 2, 4, 5 लोकांच्या बाबतीत तुम्हाला असू शकतो हा अनुभव. कुठल्या? तुमच्या कुटुंबातल्या. आई कोण होऊ शकते? जी आपल्या मुलाला आपलं अन्न, आपलं रक्त, आपले विचार, जे काय आहे ते सगळं या 9 महिने या पोटात घेऊन काय करते, पुरवते आणि त्याचा तो गोळा त्याला आकार देते.
म्हणून सगळ्यात पहिली गुरु कोण आहे? आई. आई आहे. कारण आई आणि वडिलांच्याकडनं काय होते, तुम्हाला ट्रान्सफर होते तुमच्यामध्ये. म्हणजे ट्रान्सफर होणं म्हणजे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये प्रवाहित होतात. ज्यावेळा आपण पोटामध्ये असते आईच्या, म्हणून आईला सगळ्यात जास्त महत्व आहे. या गोष्टीचं मला थोडं होतं की आम्ही तर बाई आहे आणि आम्ही आई कसं बनायचं. ब्रह्माबाबाला आई म्हणतात ना. का म्हणतात ब्रह्माबाबाला आई? कारण ब्रह्माबाबांचं कर्म आपण जर बघितलं तर लहान लहान मुलींना त्यांनी काय केलं, आईची माया दिली. माया दिली. प्रसंगी एखादी किळसवाणी गोष्ट जरी असेल, आजारी असेल एखादी कन्या, तरी तसं न समजता आई काय करते, मी आई काय असते हे मी एकदा एका स्टँडवर कुठं तर सेवेला चाललो होतो त्यावेळेला बघितलं. त्या आईचं एक मूल होतं तिच्याबरोबर, मतिमंद होतं आणि त्याच्या तोंडातून सगळं लाळ पळत. लाळ गळायची, नाकातनं व्हायच्या धारा. आपल्याला जर कोणी सांगितलं ते त्याला जरा स्वच्छ कर म्हणून, तर आपल्याला करायची इच्छा होईल का? किळसपणा वाटणार. पण ती आई काय नाही, ती आपल्या साडीचा पदर घ्यायची प्रत्येक वेळेला आणि त्या पदराने मी बघितलं सर आणि मी विचार केला की आपण असं करू शकतो काय? असा एखादा जर भाई एखादा आपल्या संपर्कात आला किंवा एखादी बहीण आपल्या संपर्कात आली आणि त्याच्यावर हा असा प्रसंग आला, तर आपण हे करू शकू का? ते केलं तरच आपल्याला ते म्हणून घ्यायची पात्रता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्यावेळा तरी काय माझं मन, आपण आता तरी काय करू शकणार नाही बाबा असं वाटलं. पण एक तीव्र इच्छा होती माझ्या मनात की बाबाजी सांगतात की बाप समान बनणं आहे, बाप समान बनणं आहे. कसं बनायचं बाप? आमचं लग्न नाही, कार्य नाही, काय नाही. आम्हाला कसं कळणार मुलं काय असतात ते, आणि मुलांची माया कशी द्यायची असते ती कसं कळणार आम्हाला? आणि मग आम्ही बाप समान कसं बनायचं असा प्रश्न मला त्यावेळेला पडला. एक भाई, भरतभाई, तुम्ही सगळे ओळखताय. भरतभाई त्यावेळेला माझ्या संपर्कात काही कारणामुळे आला आणि काय झालं, त्याला प्रभावित झाला तो. आणि मी तुमच्याकडे येत जाऊ का म्हणला. येत जा म्हणलं. यायला लागला, माझ्यावर फिरायला यायला लागला, बोलत बसायला लागला. त्याच्या भावना मला कळायला लागल्या. एक दिवस काय झालं, कॉलेजमध्ये काहीतरी त्यांचं हायकिंगचं काहीतरी गॅदरिंग वगैरे असेल. नाही, त्याचं डोंगरावर चढायला जातात ते. अच्छा, ट्रॅकिंग म्हणतात ना. ट्रॅकिंग ते त्यांचं काहीतरी होतं. मग त्यात मेडिकलच्या चेकअपमध्ये तो फेल झाला आणि त्याला तू येऊ शकत नाहीस म्हणून सांगितलं. आणि घरी आला तो परत. घरी आला तर डोळ्यामध्ये पाणी भरलेले, डोळे पाण्याने भरलेले. आणि मला म्हटलं की मला जायला परमिशन मिळाली नाही. म्हटलं का? तर म्हटलं मला म्हटलं डॉक्टरने अनफिट सांगितले. हां, फिट नाही म्हणून सांगितलं. मग काय म्हटलं तुला काय त्रास होतोय? तर तो म्हटला जन्मतःच माझ्या हृदयाला होल आहे. हृदयाला होल नाही, त्याची झडप बाद आहे. म्हणजे ती झडप जी अशी बंद उघड बंद अशी जी होत असते ती होत नाही त्याची. आणि ती होत नसल्यामुळे काय होतं की वरच्या कप्प्यातलं रक्त खालच्या कप्प्यात डायरेक्ट खालच्या कप्प्यात येते, शुद्ध न होता. आणि ते सगळं मिक्स होते आणि त्यामुळे त्याचं शरीर कमी एक तर कृश होतं, अशक्तपणा, निळसर काळ असं पडलं आणि सुरकुत्या अंगावर सगळ्या. त्याचा माझे फोटो काढलेला आहे मी असा.
माझ्या हातावर त्यांनी असा हात ठेवून फोटो काढलाय. तर त्याचा हात बघा तुम्ही माकडासारखा दिसायचा. माकडाचा हात तुम्ही कधी बघितलाय? असं सुरकुतलेला हात असतो, तर तसा हात त्याचा दिसायचा. तर त्याला ते खूप कमीपणाचं वाटायचं. तो म्हणायचा काय मी कसला, काय मी भांडुळ आहे, मी आपलं तुमचं सहारा वगैरे करते ते करते, अशी त्याची भावना न्यूनगंड निर्माण झाला. न्यूनगंड निर्माण झाला. आणि त्याला काय काय माझ्यात आकर्षण वाटायचं ते काय मला माहित नाही, पण मला सोडायचा नाही तो अजिबात. 24 तास बहिणींना सगळ्या, तुम्हाला पण माहित असेल. मला सुरुवातीला वाटायचं काय डोकेदुखी, काय हे नको म्हणून आम्ही ह्याच्यात आलोय आणि हे परत काय कळत असं वाटायचं. बाबांना मी विचारलं की बाबा आता याचं काय करू, मी सारखं त्रास देते. तर बाबा म्हणते तुला बाप समान बनायचे ना, मी बाळ तुला दिले, तू त्याची सेवा कर. सेवा से इज्जत बढ़ती है, हे एक भारताने वाक्य आहे. सेवा से इज्जत बढ़ती है. एखादा पुढारी केव्हा पुढे येतो जास्त, मोदी केव्हा पुढे आले जास्त, सर्वसामान्य माणसासाठी. ज्यावेळेला त्यांनी काही केल्या गोष्टी, त्यावेळेला मोदी आज सगळ्या जगामध्ये काय झाले, लोकप्रिय झाले. याचं कारण काय, तर सर्वसामान्य ते सामान्य माणसाचा विचार ते करतात. तसं बाबांनी सांगितलं की तू सेवा कर, सेवा से इज्जत पडते. सेंटरवर पण म्हणाले ही पोरग कोण असते बरोबर सारखं किरणबाईंच्या, पाठच सोडत नाही. जरी जवळ बसला तरी असा हात घालून बसणार हातात. ती माझ्याकडे सगळी बघायला लागेल परिवारातली. अरे कुठं अडकायचं नाही म्हणून सांगितले बाबांनी एकमेकांमध्ये, आणि हे तर अडकलं म्हणजे हात पण अडकला सोडायला तयार नाही. मग ते अशी रिलेशन आमचं निर्माण होत गेलं. आणि ते मला बोलला काय की मी अनफिट आहे त्या ह्याच्यामध्ये जायला. मग मी त्याला चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की त्याच्या हार्टमध्ये, आणि त्याला ताबडतोब ऑपरेशन करायला सांगितलं. मग आता कसं करायचं ऑपरेशन, तर कॉलेजमध्ये म्हटलं प्रिन्सिपलला बोलून बघ काय म्हणतात. कॉलेजमध्ये बोलले तर सुट्टीचे दिवस आले होते लगेच, त्यामुळे परीक्षा झाल्या आणि सुट्टी पडली. त्यामुळे ते पारगळलं असेल, कॉलेजकडनं मदत काय मिळणार नाही. मग मी त्याला काय म्हटलं की मी आता नुकतीच सेवा केली आहे. ज्यावेळेला मी शांतीचं पुस्तक केलं आणि त्या पुस्तकाचे मला 5,000 रुपये रमेश भाईंच्याकडनं भंडाऱ्यातनं मिळाले. तर ते मी सेवेतनं मिळालेत आपल्याला, आणि सेवेलाच उपयोग करायचे म्हणून बाजूला ठेवलेले. मी त्याला म्हटलं की माझ्याकडे 5,000 रुपये आहेत, मी सगळ्याच्या सगळे घालायला तयार आहे, पण बाकीच्या पैशांचं काय आहे, आपण एकदा डॉक्टरकडे जाऊन नेमकं किती खर्च येते हे बघूया. डॉक्टरकडे गेलो पुण्याला. डॉक्टरकडे सुद्धा पहिल्यांदा काय झालं, मदत घ्यायची कोणाकडनं ते असंच पहिलं. मग क्लब वगैरे असतात, रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे. त्यातले एक माझ्या ओळखीचे होते उबेरॉय म्हणून व्यापारी आहेत मोठे कोल्हापूर, बघितले पण असतील एखाद्या जुन्या काळातले. तर त्यांचा जायंट्स क्लब म्हणून त्याचे ते फाउंडर होते. तर त्यांना मी ही गोष्ट बोललो. तर ते म्हणले किरण काय आहे, आम्ही सुद्धा असा कोणतरी शेडजी पकडतो पैसे देणार, आणि त्याच्यातून ते काम आम्ही करतो. त्यापेक्षा मी तुला सांगतो म्हटले की माझ्या माहितीतले एक डॉक्टर आहेत, अविनाश जोशी मला वाटतं. तर ते खूप चांगला व्यक्ती आहे, आणि त्यांना तू जाऊन भेट, तू सगळं कमीत कमी खर्चामध्ये होईल. त्या अविनाश जोशींना आम्ही भेटलो, आणि त्यांनी सांगितलं की भाटे म्हणून सर्जन आहे पुण्याला, तर त्यांच्याकडे तुम्ही जावा आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम मधनं खर्चातून
ते ऑपरेशन केलं जाईल. थोडेफार फक्त मटेरियलचे पैसे आपल्याला द्यायला लागतात. तर ते भाटे दर शनिवार रविवार काहीतरी कोल्हापुरात यायचे. तर त्यांना आम्ही एका शनिवार रविवार जाऊन भेटलो. ते म्हणले ठीक आहे आपण करूया आणि तुम्ही पुण्यामध्ये या. त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं 9,000 रुपये खर्च येणार. माझ्याकडे 5,000 रुपये होते. आता राहिले 4,000 रुपये. 4,000 रुपये कुठले गोळा करायचे. आम्हाला कोण म्हटलं की वसंत दादा पाटील होते तेव्हा, त्यांची नात का पुतणी जयंती हां पुतणी आहे. पुतणी ही त्यांची. त्यांनी मला सांगितलं काही सांगलीच्या लोकांनी की तुम्ही दादांच्याकडनं हे घेऊ शकताय. तर कुठलं काय ते पुढारीच आश्वासनावर नुसतं झुलवट ठेवणार. बाबांनी तर सांगितले मान्यसे मरणावाला. आम्ही सांगलीच्या सेंटरवर कमऱ्यामध्ये बसलो. बाबाला म्हटलं बाबा तू एकीकडे सांगतोय की मान्यसे मरणा भरला म्हणजे पुढे मारायचं का. हे जर मेलं तर मरू दे का. काय करायचं आम्ही पैसे माझ्याकडे 5,000 आहेत मी सगळे द्यायला तयार आहे. तर बाबांनी आम्ही मेडिटेशन केलं. बाबांनी मला सांगितलं की बच्चे आपको इसका ऑपरेशन करना है. आणि योग झाल्यानंतर मी त्याला विचारलं तुला काय टच झालं. तर तो म्हणला पहिल्यांदा तुम्ही सांगा. आता तो कसं सांगणार की मला बाबाने सांगितले की माझं ऑपरेशन तुम्ही करा. त्याला हे टच झालं तर की बाबांनी त्याला सांगितलं की तुझं ऑपरेशन तो करेल. मग बाबांनी सांगितलंय म्हटल्यावर म्हणले यश आपल्याला सहज मिळणार. आम्ही बाबावर भरोसा ठेवून काय केलं. मग काय सुरुवात केली तर मी त्यावेळेस जो काही व्यवसाय करत होतो त्यातले 3-4 हजार रुपये माझी वसुली राहिली होती. मी त्याला म्हणलो तू तेवढं काम कर. तुझं ऑपरेशन करायला गेले मी काम सोडून तर ते काय करू शकत नाही. त्यामुळं तू काय कर माझी जी वसुली आहे ही वसुली तू लवकरात लवकर गोळा कर आणि ते 9,000 रुपये जमले ते ॲडमिट करून टाकूया तुला. किती सालची घटना आहे ही 85 सालची घटना. 1985. अच्छा. त्यानंतर 3 वर्षाने आला. 83ला आला ज्ञाना. पहिले 1 वर्ष 2 वर्ष अशीच गेली. नंतर ते मला कळलं अच्छा त्याची परिस्थिती. पुढं आलो आपण. हां 9,000 रुपये जमतील. वसुली केली सगळी. मग वसुली केली त्यांनी 9,000 रुपये जमवले आणि आम्ही ऑपरेशन केलं. ऑपरेशन लावले. पुण्याला गेलो. आता ॲडमिट करायचं. डॉक्टरांच्या कन्सल्टन्सी त्या ह्याच्यामध्ये लक्ष्मी रोडला होतं त्यांचं तेव्हा. तिथं आम्ही गेलो. तर पहिलंच त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी 9,000 रुपये सांगितले होते. खरं ॲक्च्युली रेट वाढलेत मटेरियलचे त्यामुळे 16,000 रुपये खर्च येणार. अरे बापरे. 12 म्हणून काय तर 4-5 हजार रुपये कमी पडले. अहो डॉक्टर म्हटलं आम्ही कसं पैसे जमा केले ते आणि तुम्ही असं अचानक कसं काय. आता मी काय करू म्हटले गव्हर्नमेंट तुमचा सगळा खर्च करते परंतु मटेरियल औषधाचा खर्च ना. मग तुम्ही आणा म्हटले मटेरियल तुम्हाला आम्ही लिस्ट देतो. नाही मग आमचा तुमच्यावर विश्वास आहे म्हटलं फक्त आम्हाला जरा काही अवघड आहे पण तरी पण आम्ही प्रयत्न करतो. बाबांनी सांगितले मग केलंच पाहिजे. आम्ही असा विचार करत करत सेंटरवर मीरा सोसायटीकडे चालत चाललो लक्ष्मी रोडवर आणि तुळशीबागेतून जायला लागते. तुळशीबागेत आम्हाला पद्मा बेंजी राणे आणि ते दोघं युगल त्यांचे मिस्टर ते बाजार करायला आले. तर ते भेटले. ते म्हणले इकडं कुठं काय आहे. त्यांना मी बोललो की असं असं अशी परिस्थिती आहे आणि आम्ही ऑपरेशन करायला आलो आहे पुण्यामध्ये. तर असे पैसे कमी पडतात. ते म्हणले घेऊन जावं माझ्याकडनं.
वा. पण म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहे, मी मिळतील त्यावेळेला तुम्हाला पैसे देणार नाही. काही हरकत नाही म्हणजे तुम्ही घेऊन जाऊ. झालं, आम्ही हलके झालो जरा. सेंटरवर आलो. सुंदरीबेनजी होत्या. सुंदरीबेनजींना सांगितलं की बहिणजी असं असं झालं बघा, आणि आम्हाला पद्माबेनजी आणि किशोरबाई भेटले आणि त्यांनी ही अडचण आमची दूर केली. त्या मला लागल्या कावायला, तू त्यांना कशाला बोललास, तू मला सांगायला नाहीस का? आता म्हटलं काय सहजासहजी ते भेटले, चर्चा झाली. सांगितलं म्हटलं नाही त्यांच्याकडनं घेऊ नका म्हटल्या पैसे. बेनजी लोक काय म्हणतील की कोणाचं तरी काहीतरी अडचण येते आणि परिवारवाल्यांच्याकडे पैसे घेऊन जातात, असं व्हायला नको. तेव्हा तुम्ही सेंटरवर या, सेंटरवरनं मी तुला पैसे किती कमी पडतील तेवढं देतो. पण म्हटलं बेनजी माझ्याकडे पैसे तुम्हाला परत लगेच द्यायला पैसे नाही आहेत, ज्या वेळेला मला पैसे मिळतील त्यावेळेला मी देणार. ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. बेनजीने पैसे द्यायचं कबूल केलं आणि मग आम्ही त्याला ॲडमिट ॲडमिट केलं. केलं. 1 महिनाभर तिथं राहायला लागायचं तेव्हा. म्हणजे नंबर असायचे, नंबरप्रमाणे ते ऑपरेशन करायचे. म्हणजे बाबा कसं आपल्याला मदत करत असते, विश्वास असेल ना आपला तर काही जरी खिशात नसलं तरी आपल्याला मदत मिळत जाते. त्यानंतर आम्ही ॲडमिट केलं आणि महिन्यानंतर त्यांना मग तर उद्योग देतात काहीतरी, बास्केटच्या पिशव्या, बास्केटच्या पिशव्या नाही, वायरच्या पिशव्या, बास्केट बनवलं, विणायच्या वगैरे ते काम देतात. ते करत होता. एक दिवस बहिणजींना मी म्हटलं, सुनंदा बहिणजींना, की बहिणजी त्याला घरचं कोण नाही आहो, आपणच पालक म्हणून जरा त्याच्याकडे जाऊया. बहिणजी पण लगेच ठीक आहे म्हटलं, आपण जाऊया. तर त्यावेळेला का नाही आम्ही भेटलो त्याला, आणि भेटून आम्ही परत चाललो. असं खूप मोठा असं लांब परिसर होता, लांब होता असं हॉस्पिटल, आणि ते दारात उभारलेला निरोप द्यायला आम्हाला. तर तो प्रसंग आठवला की नाही मला अजून रडायला येते. म्हणजे त्याची जी भावना होती का नाही, म्हणजे त्याला घरचं कोण नव्हतं. घरचं म्हणजे फक्त मीच, बाप मीच, आई मीच, भाऊ मीच, मित्र मीच, सगळं मीच. बहिणजी होत्या, बहिणजीमुळे बाबाचं संपर्क राहिला, आणि त्यात ते असं जर हात करत होता ना, ते प्रसंग आठवला ना की अजून असं गदगदते. इतकं एखाद्या, बाबा सांगतात ना की एखाद्या गरजू माणसाला ज्यावेळेला तुम्ही ठेवताय, शक्तीहीन माणसाला ज्यावेळेला तुम्ही शक्ती देत आहे, भरपूर करताय, त्यावेळेला तो जे आहे ना तुमच्यासाठी जीव पण द्यायला तयार होतो. आणि त्यांनी खरोखर साक्षीदाराच आहे, तुम्ही पण आहे साक्षीदार, की रात्रंदिवस मरस तोपर्यंत त्यांनी दुसरं काही ध्यास नसायचं त्याला. किरणबाईंना कसं व्यवस्थित ठेवता येईल, किरणबाईंची जी इच्छा आहे बाबाची सेवा करायची, बाबाची सेवा करायची आणि माझ्यापेक्षा चांगली सेवा करायची. आणि त्याची एक विशेषता काय होती की तुमच्या मातांच्या मध्ये तो लगेच मिक्स व्हायचं, डान्स करायचा. बघा ह्यांना माताजी तिथं राहिल्या, त्यांच्या घरात राहिल्या,